हॅलो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। नमस्कार, जय शिवराय, जय भीम। तर जसं आता आपल्या युवा प्रशिक्षण योजनेला कुठे ना कुठे फळ मिळतच आहे, भरपूर सहकार्य चालू आहे। प्रत्येक म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या थ्रू आहे किंवा जे आता सध्या आपलं आंदोलन आहे 12 तारखेला सांगलीला, तर तिथे सुद्धा यश मिळणारच कुठे ना कुठे, जे लोक आपल्याला सपोर्ट करत आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी याच्या आधी वॅकन्सीची व्हिडिओ टाकलेली आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आपल्याला कुठे ना कुठे जॉब पाहावं, म्हणजे आता बघा कार्यकाळ संपत आहे, खूप लोकांचा कार्यकाळ संपलेला आहे, खूप लोक घरी जाऊन बसलेले आहे। आपल्या योजनेला जर यश आलं तर येणारच, यश आलं तर खूप चांगलं, पण तरी कुठे ना कुठे हाताला शिदोरी असायला पाहिजे। म्हणून आपलं जे सर्टिफिकेट मिळत आहे त्या सर्टिफिकेटचा कुठे ना कुठे यूज जेवढ्या लवकर करता येईल आपल्याला तेवढ्या लवकर करायचं आहे। आणि जस्ट आता म्हणजे NMCची आणि सध्या पुन्हा 15व वित्त आयोगाअंतर्गत UHWC आयुष कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटी तत्वावर पदभरतीची जाहिरात निघालेली आहे। सध्या त्यामध्ये MPW आणि स्टाफ नर्स ज्या मुलींचं ANM किंवा GNM झालेलं आहे, GNM साठी आहे निघालेले हे पोस्ट, तर त्याबद्दल पण मी सांगते, तुम्ही पाहून घ्या। 20,000 रुपये मानधन आहे। MPWला आयुषच्या थ्रू 18,000 रुपये मानधन आहे। आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर म्हणून एक पोस्ट आहे। मी तुम्हाला प्रॉपर ॲडव्हर्टाइजमेंट सांगते, ते तिथे सुद्धा फॉर्म भरून घ्या, जेणेकरून आपल्याला याचा फायदा झाला पाहिजे। ओके, नक्की पहा समोरचा व्हिडिओ। मी ॲडव्हर्टाइजमेंट पण पाठवते, वाचून पण सांगते, तुम्ही तिथे जाऊन प्रॉपर चेक करून फॉर्म भरून घ्यायचा। ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे 15व वित्त आयोग अंतर्गत UHWC व आयुष कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटी तत्वावर पदभरती। ठीक आहे, 15वे वित्त आयोग अंतर्गत ही पदभरती आहे। तर याच्यामध्ये जे अर्बन HWC स्टाफ नर्ससाठी 33 आहे। नियुक्तीचे ठिकाण म्हणजे ज्यानुसार पोस्ट असेल, जिथे वेकेंट असेल तिथे देणार आहे। GNM ज्या मुली आहे, ANM नाही, GNM साठी रजिस्टर्ड फॉर्म महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं सर्टिफिकेट वगैरे लागते। 43 वर्ष आहे, जास्तीत जास्त एज गट 20,000 पेमेंट आहे। त्याच्यानंतर सेकंड पोस्ट आहे HWC MPW मेलसाठी 31 पोस्ट आहे। तर इथे SC ST वगैरे वगैरे वेकेन्सी दिलेली आहे बघा। याच्यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे HSC पास इन सायन्स, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स। ओके, जे काही तुम्हाला असेल तुम्ही क्वालिफाईड, तर फॉर्म भरायच्यामध्ये 18,000 पेमेंट आहे। त्याच्यानंतर हे बघा, आयुष डिस्ट्रिक्ट मॅनेजरसाठी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरचा पोस्ट आहे, एकच आहे। आयुष एक सेकंड ना, हे बघा, डिस्ट्रिक्ट आयुष सेल जिल्हा परिषद नागपूर, एक वेकेन्सी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इंक्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल हेल्थकेअर, हे सर्व आहे। किमान वय मर्यादा 21 वर्ष, तर जास्तीत जास्त 60 वर्ष, म्हणजे 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंत जे आहे ते कोणीही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। 35,000 पेमेंट आहे याचा। ठीक आहे, बघा, हे भरपूर याच्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे क्वालिफिकेशन लागते थर्ड पोस्टसाठी। ठीक आहे, तर ही याची लिंक आहे www.nagpur.zp.com वर जे आहे हे संकेतस्थळावर याचा नमुना जो आहे हा डाउनलोड करून घ्यायचा आहे। अर्ज भरून त्याला खाली दिलेले आवश्यक कागदपत्र सदर जोडणे अनिवार्य आहे। या वेबसाईटवर ही लिंक आहे, तर हे पाहून घ्या। 6 तारखेपासून 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा सिव्हिल लाईन हे त्यांचं, आणि कॉन्ट्रॅक्टरी बेसिसवर आहे। हे बघा, हे 6 म्हणजे 4 महिन्याची आहे शायद, बघा 4 महिन्यासाठी आहे, पण याचा कार्यकाळ वाढवून दिला जाऊ शकतो की नाही दिला जाऊ शकत मला माहिती नाही।
पण ही 4 महिन्यासाठी म्हणजे 29/6/2025 पर्यंत ही आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची. ठीक आहे, तर ज्यांना वाटत असं करायला पाहिजे त्यांनी नक्की करा. ओके, फॉर्म भरून घ्या. ज्यांना भरायचं आहे 100 रुपये आहे मागासवर्गीयसाठी, अमागाससाठी 120 आहे, 150 आहे. आणि ठीक आहे, तर याच्यामध्ये चेक करा तुम्ही जाऊन, ही वेबसाईट दिलेली आहे. आणि बघा, अर्ज सादर करण्याची पद्धत. सर्व उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे उमेदवारांनी या वेबसाईटवर उपलब्ध अर्जाचा नमुना डाउनलोड करून इतर अर्ज भरून खालील दिलेले आवश्यक कागदपत्र सोबत जोडणे व कार्यालयात जमा करणे अनिवार्य राहील. हा अनिवार्य आहे आपल्याला कार्यालयाला जाऊन फॉर्म भरणं. ठीक आहे, आणि या वेबसाईटवर सुद्धा ते सर्व तुम्हाला प्रॉपर, जी वेबसाईट आहे आपली नागपूरची, हे नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक स्टुडंटसाठी त्यांच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर हे सर्व निघालेले आहे. चेक करून तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे.